कारवारच्या मुदगास बंदरातून मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेलेली बोट गोव्यातील बेतूल या समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे 20 नॉटिकल मैल अंतरावर बुडाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली। या बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याकारणानं ही बोट बुडाल्याची माहिती आपल्याला मिळते आहे। मात्र या घटनेची माहिती मिळताच मुगदा बंदरातील जे स्थानिक मच्छीमार आहेत ते मच्छीमार तेथील 6 बोटी घेऊन त्यांच्या बचाव कार्यासाठी समुद्रात गेले आणि त्या बुडालेल्या बोटीत असलेल्या 22 मच्छीमारांना त्यांच्यानी जीवनदान दिलेलं आहे। ते बुडत असलेल्या बोटीतून 22 मच्छीमारांना त्यांनी दुसऱ्या बोटीत घेऊन कारवारच्या समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षितपणे आणलेलं आहे आणि त्यांचा जीव वाचलेला आहे। रविवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेचे आज सोमवार सकाळ दुपारपर्यंतही बचाव कार्य सुरू होतं अशी माहिती स्थानिक मच्छीमारांनी आपल्याला दिलेली आहे। या घटनेत बोट आणि जाळे असे एकूण 1.5 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मच्छीमारांनी दिली।